करू आता. हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. हे पहा आम्ही गावाकडे आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आता थोडं शेताकडे फिरायला. हे बघा तुम्हाला सगळे शेत दिसत असेल, काही शाळेतले विद्यार्थी दिसत असेल शाळेत जाताना. सकाळचा टाइम आणि कवळं कवळं ऊन पडलेलं आहे आणि मी आणि माझे दाजी आम्ही म्हणलं चला थोडं फिरून येऊ, आहे की नाही. घरी थोडं स्वयंपाक पाणी चालू आहे बनवणं, तर म्हणलं आता जरा शेतात फिरून जरा पाय मोकळे करून येऊ. बघा तुम्ही आमच्या पाठीमाग पुरे शेत दिसत असेल तुम्हाला, आहे का. आम्ही रस्त्याच्या आहे, रस्ता माझा द्या, दोन्ही साईडला शेती या साईडला बी आणि त्या साईडला बी, आहे का. आणि एकदम सकाळचा टाइम हा मित्र, एकदम कवळं ऊन पडलेलं आहे. जास्त टाइम नाही तुम्हाला, 8-9च्या मधला टाइम आहे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे. मला चलो जी जावर साला थोडा घुमके आ जाएंगे, आहे की नाही. आता आंघोळ गिंगोळ झाली की असे बी कोरडे होऊन जातील मला तवरक. मग तुम्हाला आता फिरून आणतो शेतातून. आता पुढं नदी लागा लागली पा, पूल आहे पा, मस्त पुलावरचा नजारा आहे की जरा तुम्हाला दाखवतो. तिथं पाणी आहे की नाही ते पाणी बी दाखवतो, काही खेकडे माशा ते असले कधी ते बी दाखवतो तुम्हाला. हा आणि दिसले कधी तर मग धरतो बी. अहो खरं इमान आपल्याला धरतो बी येते बरं का. हा ते खाली हवी हा इरा हे मित्र टॉयलेट केलेली, तो दाजी म्हणजे जरा पाय घे अलीकडनं तर जाईन भरून घेऊन. सकाळी सकाळी होऊन जाईन केक कापणं माझ्याकडून, कोणाचा हॅपी बर्थडे टू यू. ऐकीन आयला नदी आली राव मित्र, पण एक दुःखद घटना आहे इथं. कारण कोरडं फटाके नदीला पाणीच नाही राव मित्र. आणि एवढं अरे पण पुरी नदी कोरडी पण आश्चर्यचकित एक मित्र. इथं आहे ना, अरे बाबा शाळेतले कशी छोटी छोटी मुलं एवढं राहिले मित्र. या बा गावाकडचा सीन पहा कसा आहे का. असे गावाकडची मुलं पहा कशी जाते शाळेत. ए बा ए पिल्ल्या आहे का रा. अरे बा तुमचा व्हिडिओ काढून राहिलो मी. अरे युट्यूबवर पहा युट्यूबवर. अरे लाज देत राहा मित्र. पहा गावातले मुलं मित्र कसे चालले छोटे छोटे मुलं. ते पहा त्याच्या मस्त आणि किती छान छान दप्तर गिफ्तर आहे पाठीला. आयला का लहानपणाची आठवण येत असेल तुम्हाला यायला पाहून. हा कोणाला दप्तर कोणाला थैली, हातात डब्बा आपापला चालले पहा. जाते ना आता गावामध्ये तिकडे शाळा आहे पहा. आम्ही तिकडून झालो बरं का आता हे तिकडे चाललेत. अशी मज्जा आहे पहा मित्र गावाकडची. आता सीन आहे पहा, ही नदी दाखवतो मला मी. पूल गेली एकदम, इकडचं पाणी पुरं पाणी सुकला मित्र. पुरे दगड कोरडे फटफडेत. परंतु एवढ्या नदीमध्ये एक हापशी आणि हिला किती पाणी मित्र तुम्हाला आज दाखवतो मी. चला माझ्यासोबत. एवढ्या नदीमध्ये एवढं कोरडं फटफड आहे तरी सुद्धा मी त्या हापशीला पाणी किती येत आहे ते दाखवतो. कारण नदी कोरडी पडली तर पडली, परंतु पाणी सध्या तरी चालू आहे. चालतो मग हापशी. आता या हापशीचा नजारा दाखवतो. या दाजी इकडे पाणी पहा ना हापशीला किती या ना. आपसता कधी कधी पाणी येतं. अरे हा चिचा पडल्या तिथं. अरे बा चिचा सर दाजी या चिचा सडा पाडा रे चिचाचा. पिकेल चिचा या बा कशा पिकलेला चिचा आहे. अरे बाप तोंडाला पाणी आलो. वा 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 मित्र. हे बा चिच सकाळी सकाळी खावा पण तोंडाला पाणी आलंय. हा ऐकी लय भयानक लतात भरलं. पण मग खोकला गिकला होईन राव एवढं सकाळी खाल्ल्याने. पहिलं पाणी पाहते दाजी हापसा लागले पा. अरे बा पाणी आलं. या बाबा 2च पंप मारले तर पाणी आलं बा. दाजी हापसा आणखीन हापसा. हा क्या बात त्या बा मित्र. नदी पुरी कोरडी हा आहे का. पुढे एक थेंब दिसणार नाही तुम्हाला, पण हापशाला पाणी बा किती. आईला याला म्हणते पाणी म्हणा नदीला आकड म्हणा. नदीला आकड हापशीला पाणी. अरे कायच पाणी मित्र पण हापसा होते मी पाहू शकता मित्र. पाणी दिसत तुम्हाला पाणी. हा मस्त पाणी राव. म्हणजे पाण्याचा ताण नाही बा. किती बी काही दुसरा पडू द्या नदीला आपल्या भरपूर पाणी. आयला जागा लय दगड दुगड हिराव इथं आहे की नाही. काच पाणी आहे. दगड आखाडे दगड बी गोलगी ठिकाणी. पण चिचाला लय चिचा आहे काय करून राव. काय चिचा म्हणजे खाली साडा पाडा नि हो आहे की नाही. बा मित्र चिचा लय पिकलेला चिचा आहे त्या. हा द्यायचे तुला. हा काय थोड्या चांगल्या चिचा घेऊ आपण. या बरं इकडं.
पिकेल पिकेल मित्रांनो, पिकेल पिकेल घेतो हा चिचा. हे बाई इथं पण हे चांगली चिचे आहे का, मस्त एकदम तयार तयार. घ्या बरं दाजी, ऑटोमॅटिक पडल्यात वाटतं आहे ना या. पहा ना केवढं झाड आहे चिचाच. अरे बापरे, काय हिरवगार झाड आहे राव हे. अरे बाप रे बाप, काय खतरनाक हिरवगार झाड आहे मित्र हे. आणि त्याच्या खाली हे चिचा पडलेला बा आम्ही वेचतोय आता. हे बा इथे एक आहे का, ही एक, हे बा असे येतात चिचा माय लागले. आता चिच गोड आहे का आंबट काही माहित नाही, पण वेचणं चालू आहे मित्र. शाकीर लागेल चिचा आहे सगळ्या बा. हा हा, बोंडूक बोंडूक घेऊ का, ठीक आहे ठीक आहे. ते दाजींना मोठे जमा केल्या बा. हा हे इकडे इकडे पण हे बाई इकडे पिकेल पिकेल. काही गाबोळ्या आहे काही कच्चा आहे, पण आपल्याला पिकेल पिकेल घ्यायचं आहे. आपण पिकेल पिकेल घेऊ आहे की नाही. पिकेल आहे का, अरे पिकेले गाबडे कान लागते. हो का, हे पण पिकेल गाबडे कान लागते. हो का. तो आकडा आहे वरती. मी जाऊ का तारीख वाला का तो मानलं बोल. पिकेल बी चांगला लागते ना, गाबडे कान लागते. हो का, दोन चांगले मी घ्या. येसना चालू आहे दाजी, एकदम मनापासून येसू राहिली पाचीचा. वेचा वेचा मी जमा केला दादा, माझ्या हातात पण भरपूर आहे दाजी. बरं की अर्धा म्हणते तारी. काय खतरनाक झाड आहे बाबा, किती जुनं झाड असेल मित्र हे. आहे की नाही बरं, हे असं झाड कधी पाहिलं नसेल तुम्ही कधी. काय झाड आहे पहा ना, किती हिरवगार झाड आहे ते, केवढं मोठं आहे. आणि हे चिचा असं चिचा खायच्या आता आहे का असं. अरे पडली चिच, दाजी येतो राहिली नाही चिच पड. अरे बाप लथपत लयच. हाव कोणीतरी भाषी बुवा होते आपले. याच न चालू आहे मित्रावचीचा. आता लय भक्कम दाजीने जमा केले खिशामध्ये, मी बी हातात केल्यात. आता मस्त जातो घरी. आता आता वड्याची भाजी बनवलेली वडा. लग्न घरी कसं असतं माहिती आहे का, असं म्हणजे पाहुणे जास्त आले कधी एकच भाजी बनवू लागते आणि मांदळ बनवू लागते. कधी कधी कोणी बेसन बनवतं, बेसन म्हणजे पिठलं हा भगुनं भरून. कोणी वडा बनवतो भगुनं भरून. म्हणजे 20-30-40 जण आरामात जेवतो तेवढ्याच्यामध्ये. आणि बस बाजरीच्या भाकरी आयला रट्टावून जेवण ते. स्वयंपाक चालू आहे तिकडे आता. हा चपात्या आहे का आयला, मस्त रट्टावून आणायचे एकदम मस्त मजा येते. चालेल चलो. हे याच्यात पहा बरं कोणत्या कामाचे आहे कोणत्या काय येतं. आता मी शूटिंग करता करता असल्या चलो. मग केस बी कोरडे होते मित्रांनो. तुम्हाला एकदम छान नजारा दाखवल्याबद्दल मला तुम्ही धन्यवाद करा. कारण काय माहिती का, मी तुमच्यासाठी असे प्रसंग आवर्जून आणत राहतो. तुम्हाला माहिती ना, बंधू चुटका मारूनच घेतो, बंधू चुटका सोडत नाही. व्हायला का आता आम्ही आलो पाहत इकडे वरती. आता दाजीवर राहिली नदीतून आम्ही वरती नदी झाडे हा फोन आला होता मित्र मधातच. 2 शब्द व्यक्त करून घेतले आणि म्हणलं आता आपला ब्लॉग परत सुरू. चलो दाजी. दाजी इकडे आपण ह्या साईडला आता जाऊन काय अर्थ नाही. चुकाट्याचं तिकडे वल्ल आहे की नाही. उगं सारपाट सुरपट राहते. आपल्याला चिचा भेटला, पाणी भेटलं आणि इकडं जरा खोल पण आहे. त्याच्यामुळे मित्र इकडं नो रिक्स. अभि सीधा 1 घर पे. चलो. दाजी फोनवर बोलत आहे आता. माझे उठले नाही का अजून. उठते कसं वाटतं मित्र गावकडचं नजारा बा. सकाळचं एकदम फ्रेश वारं, फ्रेश ऑक्सिजन आयला मजाच वेगळी राव. सगळे ते काही कामाला चालले त्या इकडे बाजूला पा कसा गहू उगलेला पा, कसं हिरवगार आहे पा. दिसतं तुम्हाला आहे का, कसं धुकं पण वाटतंय ना, भुरकं दिसतं तिकडं आहे ना. या असं पा मित्र गावाकडचं. आणि आम्ही पा सेंटरला या
दोन्ही साईडला वावर आहे, माझ्यातून रस्ता आहे बरं का. चाललो पहा आम्ही असं. मिलने को दिल बेकरार है गावाकडची. हाय मित्र. ते बा शाळेतले विद्यार्थी चालले पहा. नाही ना, मला मित्रावर केलं, मी त्याला मित्रावर केलं. आमचं आता पिट्टम पाठ झालं. अरे बाप काय गहू आला बाशी हो, हिरवा कार वट्टाचा वट्टा हिरवा मायला. हा आजी पान हो, दाट गरगट आहे ना. वा 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 वा. कालचे जरगट पण चाल. हा अच्छा, मला कोणी हाकेल गिकेल नाही पाहिजे, नाही तर बघा पडेल काम. कालचे जरगट कालची चिडून टाका, चिडी अशी ऍक्टिव्ह लोक. अरे नका हो, जाऊ द्या. आमच्या आजी काही बोलत नाही हा. आधी लोक आजचे बांधले. मित्र हो, या ठिकाणी खूप मोठा ब्लॉग झालेला आहे आपला. हा गावाकडचा छोटा मोठा म्हणता म्हणता चांगला भक्कमच झाला. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण नजारा फिरवला. गावाकडची शेती, चिताचं झाड, हापशीचं पाणी, नदी, पूल हे दाखवलेलं आहे तुम्हाला. हो, आता तुम्हाला कसा वाटला नंतर आम्हाला हा ब्लॉग पाहून सांगा. मग आता सगळ्यांना परत एकदा सकाळचा कडक आणि निळा भडक जय भीम आणि गुड मॉर्निंग. काय म्हणतो त्याला, जय हिंद जय भारत. एक